महाराष्ट्राचं लाडकं आदरणीय व्यक्तिमत्व अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. सांगायला खरोखरच खूप वाईट वाटतंय, परंतु ही सत्य गोष्ट आहे. अजितदादा पवार यांच्या विमानाचं आज सकाळी बारामतीमध्ये क्रॅश लँडिंग झालं आणि या विमानामध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि आता एक आपण खूप चांगल्या अशा मुत्सद्दी राजकारण्याला मुकलो आहोत. भलेही दादांचे विरोधक असतील, दादांना आपलं मानणारे असतील, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातली जनता दादांवर प्रेम करत होती, हेच आजच्या घटनेनं दिसून आलं. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला आणि दादांवरती प्रेम करणारी असंख्य जनता आज खऱ्या अर्थानं सुन्न झाली. काय घडलं, कसं घडलं हे कोणाला काही कळालंच नाही आणि सकाळी सकाळी ही बातमी आली की अजितदादा आपल्यात राहिले नाही. जनतेचा विश्वासच बसला नाही खरं तर या गोष्टीवर. मी स्वतःसुद्धा शॉक झालो, परंतु टी व्हीवरती बातमी पाहून या गोष्टीची खातरजमा झाली की ही गोष्ट दुर्दैवानं सत्य आहे. दादांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांचा मिश्किलपणा, त्यांची विनोदी बुद्धी आपल्याला नेहमी दिसून यायची. अशी कोणती सभा नसेल की ज्यामध्ये दादांनी त्यांच्या मिश्किलपणानं आणि उपरोधिकपणानं समोरच्या आलेल्या लोकांना हसवलं नसेल किंवा काही मिश्किल विनोद केला नसेल. दादांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आणि एका जबरदस्त राजकारण्याचं होतं. हे सांगायला कोणा भविष्यवेत्तेची काही गरज नाही. आणि दादांना सतत काम करण्याची एक सवय होती. दादा कित्येक भाषणात स्वतः सांगायचे की मी सकाळी 6 वाजता उठतो आणि तिथून कामाला सुरुवात करतो, ती संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत माझं काम चालू असतं. दादांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप काही केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादा नुसतं या जनतेची सेवा करून थांबले नाहीत, तर दादा हे जनतेच्या सेवेच्या पलीकडं होते. म्हणजे समजा कुणाला एखाद्याला मदत लागली आहे आणि त्यांनी दादांना फोन केला आहे आणि त्याचं काम झालं नाही, असं कधीच होत नव्हतं. असा नेता विरळच असतो की जो स्वतः जातीनं जनतेच्या कामामध्ये लक्ष घालून जनतेची कामं मार्गी लावतो. आता ते एक राजकारणी होते, त्याच्यामुळं विरोधक असणार, स्वकीय असणार, हा भाग तुर्तास आपण थोडा बाजूला ठेवूया. पण माणूस म्हणून दादांचं व्यक्तिमत्व हे खूप सुंदर होतं आणि खूप चांगलं होतं. मध्यंतरीच दादांनी लाडकी बहीण योजना आणण्यासाठी महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी खूप मोठा पुढाकार घेतला आणि माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील सर्व तमाम गरजू महिला भगिनींना 1500 रुपयांची एक रक्कम या लाडक्या बहीण योजनेमार्फत दादांनी प्रत्येक महिलेला, त्यांच्या प्रत्येक लाडक्या बहिणीला देऊ केली. खरं पाहिलं तर दादांना कामाचा इतका प्रचंड व्याप असायचा की आता दादा कधी रिकामे आहेत असं कधी वाटायचंच नाही किंवा असं कधी व्हायचंच नाही. बघावं तेव्हा दादांच्या हातात काम असायचं आणि दादाचंही आपल्या महाराष्ट्रातील जनतेवर खूप निस्सीम प्रेम होतं. दादांनी अनेक जनतेसाठी, जनतेच्या कल्याणासाठी योजना आणल्या आणि दादांनी कधी
विरोधकांचा किंवा त्यांच्या वाक्यांचा, त्यांच्या विधानांचा कधी विचार केला नाही, जेव्हा त्यांना जनतेचं भलं करायचं असेल. आता असं एक दर्जेदार व्यक्तिमत्व, एक रुबाबदार व्यक्तिमत्व आपल्यात नाही आहे, ही गोष्टच मुळी मनाला पटत नाही. दादांचा हसरा चेहरा, दादांचा नेहमीचा तो ताजातवाना फ्रेश स्वभाव, हा सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करून राहिलेला आहे. दादा जरी आज आपल्यात नसले तरी देखील दादांनी, मी तर म्हणेन, पुन्हा जन्म घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करावी असं आम्हाला वाटतं. फार फार वाईट गोष्ट आहे की दादा आज आपल्यात नाहीत आणि अचानक दादा एका विमानाच्या अपघातानं आपणाला सोडून गेलेले आहेत. मुंबईमध्ये एका खाजगी विमान कंपनीचं हे विमान दादांनी जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईवरून बारामतीला येण्यासाठी घेतलेलं होतं आणि मुंबईवरून निघाल्यानंतर बारामतीजवळ अगदी थोडंसं अंतर राहिलेलं असताना दादांच्या विमानाला हा अपघात झाला आणि त्यात दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अशा रुबाबदार आणि खूप चांगल्या व्यक्तिमत्वाच्या दादांना गंमत जगण्याची या आमच्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.